हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मित रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज होता संडे आणि संडे म्हटलं की सगळ्यांनाच रिलॅक्स असतो, रेस्ट असतो। तर काही दिवसापासून यांना काही रेस्ट मिळत नव्हता, पण आज बऱ्याच दिवसानंतर हे घरी होते। तशी तर ड्युटी होती, पण ड्युटीवर काही जावं लागलं नाही, घरून लोकेशननुसार मग ते जावं लागलं असतं, ते गोष्ट वेगळी होती, पण आहे तसं रेस्टमध्ये होते ते। तर म्हणून मग मी पण माझे जे काही कामं आहेत ते मी काढून घेतले आणि घरातली साफसफाई म्हटलं ना की यांच्या सपोर्टशिवाय माझ्याकडून होत नाही। दोन मुलांचं सांभाळता मग कामाला इतका वेळ होतो, त्याच्यामुळे मी साफसफाईचा दिवस हे घरी असल्यावरच काढते। आणि आज नॉनव्हेजसुद्धा खायचं नव्हतं, कारण बुधवारीसुद्धा झालं, शुक्रवारीसुद्धा, आणि मग शनिवार पलटल्यावर रविवारी खायचं म्हटलं की मग ते नकोसं वाटते। त्यामुळे म्हटलं यांना की साधं सिंपल असं जेवण बनवते, ते नंतर करत बसेल, पण पहिले मी साफसफाईचं काढते थोडंफार। तुम्ही जाळे काढून द्या, म्हणजे खालचं मला करायला, डब्बे वगैरे क्लीन करायला किंवा काही घासायचे वगैरे असेल ते करायला बरं पडते। तर नेहमीप्रमाणे त्यांनी जाळे काढायला सुरुवात केली। किचनचं आधी काढून मागितलं मी, कारण मग मला करायला बरं होईल हे जे बाकीचे कामं आहेत ते। आणि इथे ना खिडकी प्रॉपर ठिकाणी नाही आहे, त्याच्यामुळे खूप असं डब्याला चिकटपणा येतो, आणि आता पाऊस पण राहते मधामधात, त्याच्यामुळे पण चिकटपणा येतो। तसंही आपण जर जास्त दिवस हात लावले नाही ना डब्यांना, तर ते ॲटोमॅटिक असं चिकट थर जमा झाल्यासारखे होते, पण जास्त होऊ देत नाही मी। महिन्यातून एक वेळा किंवा 1 ते 1.5 महिना खूप झालं तेवढ्यामध्ये करते। आता श्रावणाच्या वेळेस केली होती, तर मला वाटते जवळजवळ 1.5-2 महिने होत आले असेल, 1.5 महिना नक्कीच। तर त्याच्यानंतर मी आता करायला घेतलं आहे। आणि मेन म्हणजे माझं असं असते की जो डब्बा रिकामा होईल ते पटकन तेव्हाच्या तेव्हा घासायचा, आणि नंतरच त्याच्यात काही जे रिकामं साहित्य आहे ते भरायचं। त्यामुळे एक महत्त्वाचं हे होते की जेव्हा आपण क्लिनिंगला काढतो सगळ्या वस्तू, तेव्हा खूप असं घासत पुसत बसावं लागत नाही, वरवर केलं तरी होऊन जाते। कारण बघा, क्लिनिंगच्या दिवशी आपण इतका वेळ जाते ना की तो वेळ असं कधी घड्याळीचे काटे फिरत राहते हे समजतच नाही। आता चहा पिल्याबरोबर मी लागली, तर आंघोळ पाणी वगैरे करायच्या मागे लागली नाही, कारण क्लिनिंगचं काम केल्यावर मग ते आंघोळ करून जर क्लिनिंग केली तर मग ते आंघोळ केल्यासारखीच नाही वाटत। त्याच्यामुळे मी ठरवलं की दुरून जे काही आहे ते देवघर आहे आपलं किचनमध्ये, त्याच्यामुळे दुरून त्याला हात तर लागेलच, पण आहे तसं ओके याच्यामध्ये करून घ्यायचं। कारण मग ना ऊन आहे आणि गरमी आहे, त्याच्यामुळे काय होते, आंघोळ करून जर क्लिनिंग केलं की ते वेगळंच वाटत राहते दिवसभर, एकदम असं गरम वाटल्यासारखं। त्याच्यामुळे पटकन मी पहिले या कामाला लागले, आणि जर हे काम जर आत्ता यावेळी नसतं घेतलं तर खूप वेळ झाला असता, कारण ऊन जशी होते ना मग तसा कंटाळासुद्धा येतो, आणि मग असं होते की या रविवारचं पुढच्या रविवारी किंवा मग एखाद्या सुट्टीच्या दिवशी। त्यामुळे आजच काढलं। तर इथे तुमच्याशी बोलता जे काही पाटीवरचे डब्बे आहेत ते माझे पुसून झाले, आणि बऱ्याच ताईंनी तेव्हा विचारलं होतं की ते काच लावले आहे का, तर ते काच नाही आहे, इथेच असं रॉ मटेरियल होतं, त्याच्यातूनच मग आम्ही थ्रो ऑफ यूज असं केलं आहे। कोणी यूज अँड थ्रो करते, पण आम्ही ते वेस्ट ऑफ बेस्ट, थ्रो ऑफ यूज म्हणण्यापेक्षा वेस्ट ऑफ बेस्ट ते केलेलं आहे। आणि खूप छान त्याचं सिक्वेन्स असं छान दिसते ना तो, की फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये त्याला काचेसारखं दिसायला लागलेलं आहे, कारण त्याचं जो काही कलर आहे ना तो तसाच आहे। काचेला कसं खालून पांढरा ट्रान्सपरंट दिसतो आणि बाहेरून असं साईडनी ग्रीन कलरचं दिसतो, तसंच त्याचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे ते तसं काच दिसते, पण ओके आहे। तर इथे ना रॅकमधले सुद्धा मी डब्बे पुसून घेतले। किती म्हटलं तरी आपण गडबडीच्या वेळी हे मसाल्याची काढते मी डब्बे, त्यामुळे तिथे ना हात वगैरे सतत लागते, आणि गडबडीच्या वेळी म्हटलं की मग ते इकडल्या तिकडे पण डबा होतो, म्हणून मग व्यवस्थित ठेवून दिले आहे। आणि यांचं इकडे फॅन वगैरे पुसणं चालू होतं, कारण फॅन पण खूप खराब झालेले होते दोन्ही रूमचे। मधातल्या रूमचं खराब झाला तर तेवढा दिसत नाही, पण समोर ज्या रूममध्ये वाईट आहे तर तो खूप जास्त उमटून दिसतो। आणि आता कसं हिवाळा वगैरे पडेल, त्याच्यामुळे थंडीचं फॅन वगैरे लावत नाही, आणि कोणी आलं गेलं तर मग ते वेगळंच वाटतं आपल्यालाच, आपलं ऑफवर्ड फील झाल्यासारखं की किती घाण आहे घरामध्ये। आपल्याला आपण राहिलं तर तेवढं काही वाटत नाही, पण कोणी आलं आणि वर जर बघितलं तर आणखीनच वाटते। त्याच्यामुळे म्हटलं चला आता पटकन जे काही आहे ते क्लिनिंग करून द्या, जी काही तुमच्या बसमध्ये आहे ते तुम्ही करा, जे मी करू शकते स्वतः ते मी करते, असं डिवाईड करून छान असं पद्धतशीरपणे मस्त क्लिनिंग झाली, थोडक्यात झाली, पटकन झाली, आणि 1 तास जरी लागला असेल तरी पण ना खूप छान असं घर दिसत आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा, तर तुम्हाला पूर्ण जो काही आहे घराचा लुक, म्हणजे स्वच्छता केल्यावर तर ऑब्वियसली
जी काही आपली पॉझिटिव्हिटी आहे ती तर येतेच, पण तुम्हालासुद्धा ते बघायला मिळेल. तर इथे ना खूप असं चिपकली असते ना, त्या खूप घाण करून ठेवतात, त्याच्यामुळे इथलं सतत साफ करत राहावं लागते. डबे आहे तसे साठवणीचे डबे आहे, ते शेवळ्या, पापड झाले किंवा मग तिखट वगैरे, पण ते नाईलाजाने मला उचलून ते पुन्हा अजून तिथे स्वच्छ करून ठेवावे लागते, कारण चिपकली इतक्या घाण करून ठेवते ना. मग तेच जास्त जास्त जर आपण थर जमा केला की मग ते आपल्याला किळस येते. त्याच्यापेक्षा आहे ते थोडक्यात स्वच्छ करून असं करत राहावं लागते. महिन्यातून एकदा तरी मी हे अशी पद्धतीने स्वच्छता करतेच. महिन्यातून म्हटल्यापेक्षा आता रिधूमुळे किंवा दोघांच्या आणि अहोंच्या ड्युटीमुळे मला 1.5-2 महिने होऊन जाते, पण होतेच माझ्याकडून तरी एवढी स्वच्छता होते. जेवढी करता येईल तेवढी मी करत असते, तरी बऱ्यापैकी ठीकच राहते. तर इथे ना खालचे जे काही स्टीलचे डबे आहेत ते सुद्धा घासायचे नव्हते, कारण जेव्हा मी किराणा भरते 1-2 तारखेकडे, तेव्हाच ते काढून जे काही घासायचे आहे ते घासून ठेवते आणि नंतरच मग किराणा आणायला जाते. त्यामुळे मला बरं पडते की असं जर क्लिनिंग अदामधात काढायचं राहिलं वेळ पाहून तर जास्त स्वच्छ करावं लागत नाही. आज एक पण डब्बा घासायला काढलेला नव्हता, कारण सगळे स्वच्छ होते. फक्त जो कपडा आहे त्याने मी पुसून घेतले, कारण धूळ खूप होते वर टिना असल्यामुळे, आणि नसेल ना तरी पण धूळ हे होतेच. आपण बघा किचन कुणाची पण कितीही टॉपटिप असेल, जरी मॉड्युलर जरी असेल ना, तरी पण त्यांच्या किचनमध्ये हे धूळ दिसतेच, कारण सतत सतत वापरतो आपण. जर तिथे हातच नाही लावला तर त्या गोष्टीवर धूळ, माती किंवा मग गंदगी जमा तर होतेच. तर ती आपल्याला स्वच्छ करत राहावं लागते. त्यामुळे महिन्यातून असं एकदा तरी करायला पाहिजे. तर इथे ना हा जो पिंपा आहे त्याच्यामध्ये ग्लास, प्लेटा, वाट्या, चमचे, जे काही एक्स्ट्राचे भांडे आहेत ते मी ठेवलेले आहे. जे की पाहुणे वगैरे आले, अर्जंट नाश्त्याच्या प्लेटा वगैरे लागतात आपल्याला जास्त, त्यासाठी ते इथे ठेवलेलं आहे. आणि बाकीचे मोठे मोठे गंज किंवा मग कटोरे, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या जास्तीच्या आहेत त्या मी बाथरूम टॉयलेटच्या वर जे सज्जा आहे ना तिथे ठेवलेल्या आहे. खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे माझ्या बसून जाते, त्यामुळे किचनमध्ये जास्त पसारा होत नाही. आणि स्टीलचे जास्त करून मी डब्बेनं वापरण्याचा प्रयत्न करते. प्लास्टिक घासायला खूप त्रास देते आणि जेव्हा घासतो ना ते वाळतसुद्धा लवकर नाही, त्याच्यामुळे ते दिसायला जरी चांगले वाटत असेल ना किचनमध्ये, पण स्टीलचे डब्बे खूप कम्फर्टेबल राहते आणि घासायलासुद्धा खूप यूजफुल ठरते, की पटकन होते, पटकन आपण कुठेही वाळू घातलं तरी पटकन वाळूनसुद्धा जाते. तर असो प्रत्येकाची ही चॉईस असते. आणि कधीकधी आपल्याकडे असल्यावर मग स्टीलचे कशाला घ्यायचं असासुद्धा प्रश्न पडतो. जसं आता माझ्याकडे बऱ्यापैकी प्लास्टिकच्या आहे कंटेनर, त्याच्यामुळे मलासुद्धा विचार येते की छोट्या साईजमध्ये स्टीलचे घेऊन आणखी मग हे प्लास्टिकचं काय करायचं. तर इथे ना आता तुम्ही बघत आहे की देवघरावरच मी ठेवलेले आहे डब्बे, कारण इकडे तिकडे जाळे काढल्यामुळे खूप घाण झालेलं होतं. जे काही फ्लोअर आहे, फरची आहे, ती खूप खराब झालेली होती, त्याच्यामुळे मला तिथेच ठेवावं लागलं. ओट्यावरसुद्धा स्पेस नव्हता. त्यानंतरनं तिकडलं सगळं केलं. देवघराचं बाकी आहे ते आता आंघोळ झाल्यावरच करेल. एवढं पण हे नाही करू शकत आपण बिना आंघोळीनेच सगळं काही. तर त्याच्यामुळे ते आहे तसं ठेवलं, नाहीतर मग यांना सांगून देईल हे सुद्धा स्वच्छ करून देते, म्हणजे झाडण्यामध्ये ते येऊन जाते. पण आपल्याला तेवढं चांगलं नाही वाटत की एकदम बिना आंघोळीने देवाला वगैरे हात लावायचा. देवघराला हात लागला ते गोष्ट वेगळी आहे, पण एकदम आपण देवालाच उचलून घ्यायचं पारथ्याने ते नाही चांगलं वाटत. त्याच्यामुळे आहे तसं ठेवलं. बाकीचे डब्बे वगैरे पूसपास केले. तर इथे ना ड्रेसिंगवर सुद्धा खूप धूळ जमा होते. इथे तर वरती सिलिंग आहे तरी पण खूप धूळ जमा होते. तर हे आहे आदिवासी हेअर ऑइल, यांनी खूप इफेक्ट पडला आहे यांना. यांचा छान रिव्ह्यू ते देत आहे सध्या तरी. आता 1.5 महिना झाला असेल रेग्युलर वापरत आहे, म्हणजे ट्वाईस अ वीक, म्हणजे 2 वेळा हप्त्यातून. तिथे लिहूनच आहे की 2 वेळा वापरायचं. तर रिझल्ट वाटत आहे. आता मलाही असं वाटते की लावावं, पण ना त्याची स्मेलच खूप वेगळी येते, की ते लावलं की मग दुसऱ्या दिवशी जर डोकं धुणं नाही झालं तर टेन्शन, असं म्हणून मी नाही लावत आहे. पण त्यांना रिझल्ट आता बघते अजून दिवाळीपर्यंत, त्यानंतर मीही रेग्युलर करते. हिवाळ्याचं कसं आहे तेल लावलं तरी काही प्रॉब्लेम वाटत नाही, पण आता उन्हाळ्याचं किंवा मग आता असं सीझन सुरू आहे गरमीचं, तेव्हा तेल जर लावलं ना एकदम कचकच वाटते. त्याच्यामुळे मी सध्या यूज नाही करत आहे आदिवासी हेअर ऑइल. तर इथे ना यांनी थोडी मदत यांची चालूच होती मागे मागे, काय करू, कारण पटकन जेवढं आवडलं तेवढं पटापट सगळ्यांनासुद्धा मोकळं व्हायला बरं होते. आंघोळ पाणी करून फ्रेश झालं, सगळ्या घरातले कामं जर आपले उरकले
तर सगळ्यांना चांगलं वाटते रिलॅक्समध्ये बसायला. त्याच्यामुळे यांचं असं असते की पटपट मलाही सांग, मी पण करू लागतो. तर यांचं ना ते ट्रिमर वगैरे आहे ते मागच्या साईडला मी ठेवलं, पण यांना ते काही पटलं नाही. येऊन ते तिथे करत होते कारभार, पण मग ते पुन्हा इकडे तिकडे सामान झालं आणि मग ते त्यांनीच व्यवस्थित केलं. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलेच असेल. तर त्याच्यामुळे ना त्यांचं एक वेगळंच काहीतरी रिॲक्शन चालू होतं. तर इथे पटापट मी पुसून घेते आहे आणि जे काही औषधी आहे एक्स्ट्राच्या, ज्या जवळजवळ एक्सपायरी होणार आता 2 महिन्यावर जाईल किंवा मग आता त्या एक्सपायर झालेल्या आहे, अशा त्यांनी काढून फेकून दिल्या. त्याच्यामुळे तो जो बॉक्स आहे ना तो खूप रिकामा झालेला आहे आणि जास्त औषधी घरात नकोच. जेवढा आपण औषधी जपू ना तेवढा जास्त बिमारसुद्धा पडतो, असं तरी मला वाटते पर्सनली. त्याच्यामुळे मी औषधी नाहीच ठेवत. काम झालं की फेकून देते. तर बेडरूममधलं केलं आणि समोरची रूम मी राहू दिली. फक्त जाडे काढले आणि टी व्ही वगैरे यांनीच पुसून घेतलं होतं, कपाटाचं पण ते यांनीच पुसून घेतलं आणि फॅनसुद्धा. तर समोरच्या रूमला मी हात नाही लावला, कारण तिथे जी मोठी रॅक आहे किचनसारखी ती करायला अर्धा तास गेला असता आणि ऊन खूप झाली होती. आणि बघा इकडे खाली जे काही आहे ना, इतकं बेकार वाटत होतं की असं वाटत होतं घराला झाडू कधी मारते आणि कधी मी मोकळी होते. त्याच्यामुळे समोरचं राहू दिलं. म्हटलं एखाद्या दिवशी दुपारच्या वेळेस करून टाकेल, नाही तर मग बघू एखाद्या सुट्टीच्याच दिवशी. तर अशा प्रकारे जे काही घर आहे ना ते दिसायला लागलेलं होतं. आता चला पटापट मी सगळं काही आवरून घेते, कारण यांनी ना अचानकपणे बाहेरचं सुद्धा काढायला सुरुवात केलेलं होतं. घरातलं म्हणे तू झाडू पोछा कर आणि मी तोपर्यंत इकडलं बाहेरचं करते. आणि ऊन बघू शकता इतकी झाली होती की डोळ्यावर सरळ पाहायचं म्हटलं ना वर, तर असं डोळे बिलकुल बारीक करून बघावं लागत होते. आणि मग हे एक्सपिरियन्स सांगत होते यांच्या वर्किंगचा, जेव्हा हे पोलीस भरती देत होते तेव्हाचा, की पूर्ण जी काही ही जी आहे ना तलवार म्हणते याला, तर ती तलवार जी आहे ती पूर्ण असं चालता त्यांना असं पूर्ण मागे पुढे असं करून ते गवत जे आहे ते वर्किंगला काढावं लागत होतं. तर अशा पद्धतीने ते सांगत होते थोडक्यात. हॅलो नमस्कार. आता छान मस्त आंघोळ झाली, 12:30 वाजले. आज स्वयंपाक नाही केला तरी पण 12:30, कारण क्लिनिंग झाली की सगळं तसंच होते. बघा ही रूम एकदम मस्त अशी सेट आहे. मी बॅक कॅमेराने सगळं घर दाखवते. खूप छान दिसत आहे, एकदम प्रसन्न वाटत आहे घर. ऊन एवढी झाली आहे ना, 12:30च्या दरम्यान हा टायमिंग होता. आता तुम्हाला मी घड्याळीमध्ये दाखवलं. तर आंघोळ करतपर्यंत जे काही मागे पाणी टाकलेलं होतं ना ते पूर्ण सोकून गेलं. इतकं ते ऊन इतकी आहे प्रचंड. त्यानंतरनं यांनी थोडीशी मला देवघरासाठी मदत केलेली होती, ते बरी पडली. कारण आता जर करायचं म्हटलं ना परत तो कचरा पडला असता, परत मला पुसावं लागलं असतं. त्यामुळे यांनी सगळं उचलवाचल करून दिलेलं होतं. आणि कटिंगसुद्धा जी पावभाजीसाठी लागणार आहे तीसुद्धा करून दिली होती. तर यांचा जो काही वाटा आहे ना तो आज 101% झाला. त्याच्याचमुळे मी काय करते, हे जेव्हा घरी असते ना तेव्हाच मी शक्यतोवर क्लिनिंगचा काढायचा प्रयत्न करते, की जे काही कामं राहते थोडक्यात म्हणजे थोड्या वेळासाठी आपले राहून जाते ते हे करून घेतात. आणि ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटते की एवढा छान असा नवरा सपोर्टिव्ह आहे. त्यानंतर इकडे बघू शकता पूर्ण क्लीन केल्यावर ना आपल्यालाच एक फ्रेश वाटते. जो काही थकवा आहे ना आपला तेवढे कामं करण्याचा तो ॲटोमॅटिक निघून जातो आणि आपल्यालाच खूप पॉझिटिव्हिटी वाटायला लागते. आपल्याच घरामध्ये काहीतरी एक नवीनपणा दिसायला लागतो. तर बघा किती छान फॅन चमकलेला आहे. आत्ता बरोबर वाजलेले आहे 12:30. माझे कपडे आंघोळीचे मला वाळत घालायचे आहे. तर बाथरूममध्ये छोटासा गोटा आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. मी तिथल्या तिथे धुवून टाकते. फक्त आता वाळू घालायचे आहे. बाकी सगळ्यांचे तर वाळू घालून झालेले होते. आणि यांचं थोडंसं चालू होतं स्नॅक टाईम, कारण आता बनायचं आहे पावभाजी. म्हणजे स्वयंपाकाला सुट्टीच आहे, त्याच्यामुळे यांचं ते चालू असते. चुटूम चारा म्हणतो ना ते, डब्यातून हे काढणं ते काढणं आणि खात जाणं. तर बाहेरच्या साईडलासुद्धा तुम्ही बघू शकता ऊन इतके आहे आणि क्लिनिंग केल्यामुळे ना इतकं छान वाटत आहे. जे वॉकर वगैरे आहे ते आता काही कामाचं नाही आहे, त्याच्यामुळे ते क्लोज करून ठेवलं. आता भंगारवाल्याची वाट बघत आहो की आलं की त्यांना देऊन टाकायचं, कारण ते कुणाला देण्यालायक पण नाही आहे. कलर वगैरे सगळा गेला आणि डमी पण झालेला आहे त्याच्यामुळे. तर हे बघा इतकं झाड वगैरे होते मागे, हे सगळं क्लीन करून कचरा वगैरे सगळं जाळून पूर्ण असं क्लीन केलेलं आहे. जसं आपण दिवाळीला साफसफाई करतो ना तशा पद्धतीने सगळं जे क्वार्टरची साफसफाई आहे ना ती झालेली आहे. त्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये. यांनी तर अर्धा जास्त रेडी करूनच ठेवलेलं होतं, कारण बीट वगैरे शिजत नाही लवकर, त्याच्यामुळे म्हटलं यांना थोडं किसून द्या
आणि कोबीसुद्धा कापून ठेवलेली होती. गाजर आणि आलूच कापायचे होते, ते मी आता पटापट कापते आणि कुकरमध्ये पटकन लावते. कुकर होतपर्यंत पटकन देवपूजा करते. देवपूजा शिल्लक आहे. किती वेळ झाला ना तरी पण देवपूजा जर नाही केली, कुणी म्हणते 12 नंतर करायची नाही, पण कितीही वेळ झाला ना तरी पण देवपूजा केल्याशिवाय चांगलं वाटत नाही. मी 1-2 वेळा करून बघितलं तसं, की देवच नाही धुतले वेळ झाला म्हणून, पण मग ते दिवसभरनं काहीतरी आपलं राहिल्यासारखं वाटायचं. म्हणून मग मी नेहमी काय करते, जेव्हा कामं होईल तेव्हा. आता देवालासुद्धा माहीत आहे की का बरं उशीर होते, छोटे मुलं आहे किंवा मग एखादी आपण एक्स्ट्रा काम करतो. प्रत्येक गृहिणीला कामं असते, त्याच्यामुळे त्यालासुद्धा माहीत असते, म्हणून तेही समजून घेत असेल. तर इथे ना फ्रोझन वाटाणे आणलेले होते, आलूसुद्धा आणि गाजरसुद्धा मी खूप बारीक बारीक कापले, कारण लवकर शिजले पाहिजे म्हणून. उशीर भरपूर झाला होता, पण देव धुवतपर्यंत जे काही कुकर आहे ना तो 5-6 शिट्ट्या घेऊन मोकळा झालेला होता. कुकर हा जो आहे ना तो लवकर होतो, म्हणजे याच्या शिट्ट्या लवकर येते, त्यामुळे खूप चांगला आहे. खूप दिवस झाले, याला 6 वर्ष झाले असेल. जेव्हा स्मितू छोटूसा होता ना, म्हणजे डिलेवरी पिरियड होता माझा 8वा महिना, तेव्हा मी घेतलेला होता वरण भात लावायसाठी. कारण बघा डिलेवरी जेव्हा होते ना तेव्हा डाळ भात किंवा मग वरणाचं पाणी ह्या गोष्टी लागते, त्याच्यासाठी मी हा कुकर घेतलेला होता. त्याच्या आधी छोटा कुकर होता, तो आहे आता, पण तो बाहेरच्या झाकणाचा असल्यामुळे जास्त वापरण्यात येत नाही. पण हा कुकर खूप बेस्ट निघाला. आता याला जवळजवळ 7वं वर्ष सुरू आहे, म्हणजे स्मितूला जेवढे वर्ष तेवढे वर्ष ह्या कुकरला, असं त्याचं गणित आहे. पण छान निघाला. अजूनपर्यंत याला रिपेअर नाही करावं लागलं, फक्त एक वेळा काहीतरी वायसर वगैरे गेला होता तेवढंच. तर इथे ना मी सगळं काही आहे, आलू, फ्रोझन वाटाणे, गाजर आणि बीट हे सगळं कुकरला लावून घेतलं. त्यानंतर कांदा, टमाटर, मिरची आणि सांबार एवढं कट करून घेतलं आणि त्यानंतर आता पटकन पावभाजीला फोडणी देते. इकडे कुकर तर झालेला होता, पण थंड व्हायची मी वाट बघत होती आणि तेवढं होतपर्यंत म्हटलं तडका देते. तर यांचा मला आवाज आला, कारण टी व्हीमध्ये लागलेलं होतं गाणं आणि रिदूचं आणि त्याच्या पप्पाचं चाललेलं होतं मस्ती करणं. आणि बघा सुट्टीचा दिवस म्हटला की मुलांसोबत फॅमिलीसोबत एन्जॉय करणं, याचा आनंद कुणालाच म्हणजे स्वतः अनुभवल्याशिवाय दुसऱ्याला कुणाला समजत नाही, मला तरी असं वाटतं. आणि बऱ्याच दिवसानंतर दादांना सुट्टी जी आहे ती संडेला मिळाली. कारण बघा बाकी दिवशी सुट्टी असली ना ती सुट्टी काही गिनल्या जात नाही, मुलांची शाळा असते किंवा मग आपलं जे काही रुटीन आहे ना ते पूर्णपणे बिझी असते. जसं आपण सकाळी उठलं, मुलांचं टिफिन किंवा मग स्वयंपाक या त्या गोष्टी. पण रविवार म्हटलं की जिकडे तिकडे सगळेजण रिलॅक्स राहते, रिलॅक्स सगळ्यांचं रुटीन दिसते. सगळं उशिरा उठणं, नाश्ते बनवणं, नाश्ते खाणं, उशिरा मस्त गप्पा गोष्टी करत बसणं, ह्या त्या गोष्टी असते. आणि हे बघा मैं हूँ मेरी पापा की कार्बन कॉपी म्हणतो ना आपण, तशासारखं आमचा रिदू झालेला आहे. स्मितूला काही घेणं देणं नाही आहे, मोबाईल दिला की बस त्याचं ते चालू असते त्याच्यातच. पण याचं चालू होतं आपल्या पप्पासोबत मस्त एन्जॉय करायचं. आणि असा जो संडे आहे ना तो मला खूप आवडतो, कारण फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला कोणाला आवडत नाही. ज्या दिवशी स्मितूही घरी असतो, रिदू तर असतोच आणि हे सुद्धा घरी असते आणि मी तर ऑलवेज घरीच, कारण आपल्या हाऊसवाईफला काय काम असते, आपण तर घरीच असतो. त्यानंतर इकडे पटकन अशी जिरं मोहरीची तडका दिला, कांदा टाकला, मिरच्या टाकल्या आणि जे काही आपले थोडे मसाले आहे, हळद, धनिया पावडर, तिखट हे टाकलं आणि सांबार मसाला ॲड करून मस्त असं झणझण त्याला होऊ दिलं. त्यानंतरने इकडे कुकरसुद्धा आपला शांत पडलेला होता. टमाटरसुद्धा टाकून दिलं. टमाटर मला त्या मिश्रणातच टाकायचं होतं, कारण इथे शिजायला खूप वेळ लागते आणि ही फोडणी मला वरून टाकायची होती कुकरमध्ये, पण कुकरमध्ये तेवढं काही जास्त ते सारण दिसलं नाही, त्याच्यामुळे म्हटलं ज्याच्यामध्ये मी फोडणी दिलं त्याच्यातच मी ओतून घेते, म्हणजे भांडं पण छोटं साईजमध्ये ठीक राहील आणि कुकरसुद्धा बाहेरच्या साईडला घासायला चालला जाईल. तर अशी जी काही पावभाजी आहे ती मी कमी याच्यात म्हणजे कमी भांड्यांमध्ये आणि कमी साहित्यांमध्ये बनवून रेडी केलेली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा आणि हो व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा. आणि तुम्ही व्हिडिओच्या इथपर्यंत आले असाल तर नक्की लाईक करत जा. तुम्ही सगळा व्हिडिओ बघता, व्हिडिओला छान छान कमेंट्स करता, पण लाईक करायचं विसरून जाता, हे एक मला खूप वाईट वाटते. एका लाईकमुळे ना 5 लोकांना आपला जो व्हिडिओ आहे तो रिकमेंड होते, म्हणजेच आपल्या फॅमिलीमध्ये त्या 5 पैकी एक तर जुळेल किंवा अर्धा तर मन टाकून जाईल आणि दुसरा व्हिडिओ त्यांना खूपच आवडला तेव्हा ते लोक सबस्क्राईब करेल. तर अशी जी हेल्प आहे ती होईल माझ्यासोबत. तर इथे छान अशी पावभाजी झाली, बटर न टाकता मस्त तूप टाकलं
आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते. कसा वाटला व्हिडिओ, लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.